नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम्स बूस्टर या सिरीजमध्ये आज आपण करंटबद्दल जाणून घेणार आहे। करंटचा अभ्यास कसा करायला पाहिजे आणि करंट कुठून करायला पाहिजे। सप्टेंबरमध्ये होणारी जी राज्यसेवा 2025 ची पूर्वपरीक्षा आहे त्याच्यासाठी किमान 1.5 वर्षापासूनचं जे आहे करंट आपलं स्ट्रॉंग पाहिजे। त्यातल्या त्यात जे आहे जून 2024 ते ऑगस्टपर्यंत जे आहे ते खूप चांगलं आपण केलं पाहिजे, ऑगस्ट 25, आणि त्याच्या आधीचा जो आहे जानेवारीपासूनचा आपण एक ओव्हरव्ह्यू जो आहे तो घेतला पाहिजे। तो आपण जे आहे स्पॉटलाईटच्या सगळ्या सिरीजमधून कंप्लीट करू। दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की जे 15 प्रश्न करंटवर विचारले जातात त्या 15 प्रश्नांपैकी इथं जर तुम्ही विचार केला तर कुठल्या प्रश्नांवर आपण फोकस केलं पाहिजे। करंटमध्ये येणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यासल्या पाहिजे। तुम्ही जर याचा ट्रेंड बघितला तर व्यक्तींवर 3 प्रश्न याच्यामध्ये आहेत, कर्पुरी ठाकूर आहेत किंवा अजून काही प्रश्न जे आहेत ते आपण बघू। त्याच्याबरोबरच जे आहे योजना चांगल्या करा राज्यांशी संबंधित। मग महाराष्ट्राची योजना पण याच्यात एक विचारलेली आहे, महाराष्ट्राच्या बाहेरची योजना विचारलेली आहे। म्हणजे असं नाही की बाहेरच्या राज्यांच्या योजना आपल्याला बघायच्या नाही आहेत, त्याही आपण चांगल्या केल्या पाहिजे। सो योजना ज्या आहेत गव्हर्नमेंट स्कीम्स तर त्याच्यावर 2 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसतात। त्याच्याबरोबरच जे आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी घडत आहेत, आंतरराष्ट्रीय कुठल्या परिषदा होत आहेत, त्यांचा व्हेन्यू काय आहे, कुठली परिषद कुठं झाली, या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे। म्हणजे याच्यावर एक आंतरराष्ट्रीय याच्यावर जे आहे 5 आयज जे आहे, आता हे रुटीन आपण घेत असतो बघा। 5 आयजवर एक प्रश्न याच्यामध्ये होता, म्हणजे तो झाला आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये तो विचारला गेला एक डिस्कशन नंतर। पण आंतरराष्ट्रीय परिषदांचे व्हेन्यू पण तुम्हाला जे आहे करणं गरजेचं आहे। याच्याबरोबरच ज्या काही समित्या स्थापन केल्या जातात, महाराष्ट्र सरकारच्या समित्यांवर प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यानंतर पुरस्कार हा खूप आवडता जो आहे तर तो आयोगाचा नेहमीचा घटक राहिलेला आहे, तो पुरस्कार। मग त्याच्यामध्ये पद्म पुरस्कार असतील, इतर पुरस्कार असतील, तेही विचारलेले आहेत। सो पुरस्कार तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं आहे। जसं आणि महिलांचा जो संसदेतला आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यावर सुद्धा जे आहे या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे। विधेयक जे आहे, सो नवीन जे विधेयक येतात त्याच्यावरही आपला फोकस असणं गरजेचं आहे। याच्यासाठी राज्यसेवेची जी प्रिलिमची टेस्ट सिरीज आहे तीही सुरू आहे। त्याच्यासाठीचे पेपर अशाच पद्धतीने जे आहे ते सेट होत आहेत। याच्याकरता तुम्हाला कोड पण आहे बघा, प्रिलिम्स 50% ऑफ आहे टेस्ट सिरीजवर। ऑनलाईन स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तुम्ही ते वापरू शकता। सो त्याचबरोबर जे आहे की याच्यातले जर एक ओव्हरलुक घेतला बघा, निर्देशांक पण तुम्हाला करायचे आहेत। आता इथं हंगर इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ते विचारलेलं आहे 2023। भारताचे क्रमांक तुम्हाला जे आहे क्लिअर झाले पाहिजेत। किंवा नवीन संसदेबद्दल जे आहे की हा खूप महत्त्वाचा प्रॉमिनंट मुद्दा होता, सो त्याच्यावर करंटमध्ये प्रश्न आला। सो मी जे सांगितलेले मुद्दे आहेत त्याच्यानुसार करंट जे आहे तर ते करा। संरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा लष्करी सराव वगैरे जे आहे तर ते मिसाईल्स वगैरे तेही प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। सो तो मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे। नर्गिस मोहम्मदी व्यक्ती आहे बघा, क्रीडा स्पर्धांवर प्रश्न आहेत, आशियाई क्रीडा स्पर्धा ना, पुरस्कार जे आहे त्याच्यामध्ये कुणाला किती मिळालं, आदित्य यल 1 जे आहे। सो या मुद्द्यांचा विचार करा आणि त्यानुसार जे आहे करंट डील करा। धन्यवाद।